घरगुती उपयोगी किचन टिप्स. नंबर 1. नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात बनवावा. चुकून बिघडलाच तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखी बनवता येतो. नंबर 2. कापलेल्या सफरचंदाच्या तुकड्यावर जर लिंबाचा रस लावला तर ते काळे पडत नाहीत. नंबर 3. लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे. नंबर 4. पोहे करत असताना त्याचा लगदा होतो. ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा. जर आपण 2 वाट्या पोहे घेतले तर 1.5 वाटी कांदा वापरावा, म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत. नंबर 5. महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या, त्यामुळे भांड्याच्या पात्यांना धार येते. नंबर 6. भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजतेवेळी त्यात 1 चमचा बेसन पीठ टाका, त्यामुळे ग्रेव्हीला छान स्वाद येईल. नंबर 7. कोणताही गोड पदार्थ तयार करताना त्यात चिमूटभर मीठ टाका, त्यामुळे चव आणखी छान होईल. नंबर 8. पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते. यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाका, त्यामुळे मीठ मोकळे राहते. नंबर 9. लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम वाटते, मात्र लवकर सोलण्यासाठी ते 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करा. त्यानंतर एका घट्ट झाकण्याच्या डब्यात घालून हलवा, त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील. नंबर 10. कोबीची भाजी बनवताना तिच्यात ब्रेडचा तुकडा टाकल्याने कोबीचा उग्रवास निघून जाण्यास मदत होते. नंबर 11. कांदा लवकर परतावा याकरिता त्यात चिमूटभर साखर घालावी, यामुळे कांदा लवकर परतला जातो. नंबर 12. मटण शिजवताना बऱ्याचदा ते शिजत नाही. अशा वेळी मटण शिजवताना त्यात कच्च्या पपईची पेस्ट टाकल्याने मटण लवकर शिजते आणि मऊ देखील होण्यास मदत होते. नंबर 13. भाजीत फ्लावरचा रंग पांढरा दिसण्यासाठी त्यात 1 चमचा कणिक घालावी, याचा चांगला फायदा होतो. नंबर 14. बटाटे किंवा अंडी उकडताना त्यात थोडेसे मीठ घातल्याने ते तुटत नाही, त्यासोबतच चव देखील चांगली येते. नंबर 15. टोमॅटो, मुळा, बीट किंवा गाजर टवटवीत दिसण्यासाठी मिठाच्या पाण्यात रात्रभर ठेवावे. नंबर 16. शेंगदाणे मिनिटभर उकळत्या पाण्यातून काढल्याने भाजल्यानंतर शेंगदाणे खमंग होतात. नंबर 17. हिरव्या मिरच्यांचा ठेचा करताना त्यात थोडा लिंबाचा रस व मीठ घालून ठेवल्यास आठवडाभर उत्तम टिकतो. नंबर 18. पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे, यामुळे पावभाजीला छान रंग येतो. नंबर 19. ढोकळा छान नरम व्हावा यासाठी त्यामध्ये साखरेऐवजी साखरेचे पाणी घालावे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.